अजित पवारांसाठी ही निवडणूक अस्तित्वाची आणि कस पाहणारी असल्याचं बोललं जात आहे। पत्नी सुनेत्रा पवारांना बारामतीच्या मैदानात उतरवल्यावर पवार कुटुंबातील सदस्यांनीच विरोधाचा सूर आळवलाय, तर बारामती बाहेरही कधी कधी दादांकडून दुखावल्या गेलेल्या नेत्यांनी असहकाराचा झेंडा फडकावलाय आणि आता वाद अमित शहा यांच्यापर्यंत जाऊन पोहोचलाय। पाहूयात बारामती मतदारसंघामध्ये दादा कसे कात्रीत अडकलेले आहेत आमच्या या रिपोर्टमधून। जिकडे तिकडे चोहीकडे सगळीकडे वादाचे कडे। बारामतीत कुटुंब विरोधात, बाहेरही आरोप जोरात। दादांनी आधी दुखावलं, नेत्यांना आता खुपलं। एरवी अजित पवारांसह पवार कुटुंबासाठी बारामती म्हणजे घराचं अंगण। कसंही लढा, कसाही प्रचार करा, पण पवारांसाठी बारामतीने पवारांच्या गळ्यात नेहमीच विजयाचा हार घातला। मधल्या काळात नदी खालून बरंच पाणी वाहून गेलंय। अजितदादांनी बंड केलं। शरद पवार आणि अजित पवार असा संघर्ष आता उभा राहिलाय। त्यातच एकीकडे शरद पवारांची कन्या मैदानात उभी आहे, तर दादांनी पत्नी सुनेत्रा पवारांना त्यांच्या विरोधात उभं केलंय आणि इथेच दादांपुढे विरोधाचं कड उभं राहिलंय, तेही खुद्द पवार कुटुंबातूनच। बरं, अजित पवारांसमोर बारामतीत फक्त कुटुंबाचाच विरोध नाहीये, तर खडकवासला सोडला तर 6 पैकी 5 विधानसभा मतदारसंघात दादांविरोधात विरोधाचा सूर उमटतोय। कसा ते पहा। भोर मतदारसंघात अनंतराव थोपटे यांची अजितदादांविरोधात खप्पा मर्जी असल्याचं बोललं जात आहे, तर पुरंदरच्या विजय शिवतारेंनी दादांना कडवा विरोध करत जाहीर आगपाखड केली आहे। तिकडे दौंडमध्येही राहुल कुल यांच्यात आणि अजित पवारांमध्येही फारसं आलबेल नाही। त्याचप्रमाणे बारामतीचा शेजार लाभलेल्या इंदापुरात हर्षवर्धन पाटील आणि अजित पवारांमधला कडवा वाद महाराष्ट्राला नवीन नाही। अजित पवार यांच्याबाबत या नेत्यांची नाराजी कशी आहे याची झलक या नेत्यांच्या प्रतिक्रियांमधून समोर आली। एवढं नक्की आहे की अजित पवार निवडून येऊ शकत नाही। बिचारी नको म्हणायला, माझ्या मोठ्या बहिणीसारखी आहे सुनेत्राताई। अडचण आहे। स्थानिक लेवलच्या प्रश्नांच्या बाबतीमध्ये ज्या काही घटना घडलेल्या आहेत त्याची इत्थंभूत माहिती त्यांनी माझ्याकडून घेतली। कशा पद्धतीनं आमच्याच महायुतीमधले काय लोक बोलतात, कशा पद्धतीने धमकवलं जातं, कशा पद्धतीनं हे निवडणुकीच्या कालखंडामध्ये अशा घटना घडायला नाही पाहिजे सांगतो। हा दादांविरोधातला शिवतारे आणि हर्षवर्धन पाटलांचा संताप पाहता महायुतीचे सर्वेसर्वा देवेंद्र फडणवीसांना मध्यस्थी करावी लागली। त्यांची नाराजी नव्हती, त्यांचे काही प्रश्न नक्कीच होते, कारण एवढे वर्ष जेव्हा अमोरासमोर लढतो त्यावेळी निश्चित त्यांचे काही प्रश्न असतात। ते प्रश्न सोडवण्याचं मी पूर्ण आश्वासन दिलंय। त्यातल्या काही अडचणी आम्ही सोडवलेल्याही आहेत। इतकंच नाही तर अजितदादांनाही एक पाऊल मागे घेत काहीसं सबुरीचं धोरण स्वीकारावं लागलंय। एकनाथराव शिंदेंनी त्याच्या संदर्भामध्ये त्यांना काही आव्हान केलेलं आहे। आता ऐकायचं नाही ऐकायचं वरिष्ठांचं, त्यांच्या नेतृत्वाचा हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे। आम्हाला वातावरण खराब करायचं नाही। आम्ही आरेला कार्यक्रम करू शकतो, पण मला महायुतीमधलं वातावरण खराब न करता निवडणुकीला सामोरं जायचंय। महायुतीमध्ये भारतीय जनता पक्ष हा शिस्तीनं चालणारा पक्ष आहे, हे तर खरं आहे। त्याच्यावर एकदा भारतीय जनता पक्षाच्या संदर्भामध्ये तुम्ही त्या पक्षामध्ये गेला तर त्या पक्षाची ध्येय धोरणं, त्या पक्षाने घालून दिलेली शिस्त, त्या शिस्तीच्या बाहेर कुणाला जाता येत नाही। खरं तर अजित पवार म्हणजे मनात येईल ते सरळ सोट बोलणारा नेता, जे मनात तेच ओठात, अशी दादांची रांगडी शैली। अर्थात अशा बोलण्याने अनेकदा दादा अडचणीत आल्याचं उभ्या महाराष्ट्राने पाहिलंय। मात्र आता दादांच्या कारकिर्दीतलं सर्वात मोठं आणि महत्त्वाचं वळण आहे। दादांच्या राजकीय अस्तित्वाचीच ही लढाई आहे असं म्हटलं तर ती अतिशयोक्ती ठरणार नाही। मात्र अशा अवघड वळणावरच दादांच्या मार्गात अनेक स्पीड ब्रेकर उभे राहिलेत।
घरातलं कमी की काय, पण कधी काळी दादांमुळे दुखावलेले नेतेही दादांच्या मार्गात विरोधाचे झेंडे घेऊन उभे टाकलेत. आता यातून दादा मध्यम मार्ग कसा काढणार हे पाहणं महत्वाचं आहे. जयदीप भगतसह ब्युरो रिपोर्ट, ABP माझा. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.